नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक अशी भाजी बनवूया जी तुम्ही कशाही पद्धतीने वळवली तरी ती वळणार आहे। अगदी रस्सा भाजी किंवा ग्रेव्हीची भाजी, अगदी पातळ भाजी कशाही पद्धतीने बनवली तरी ती वळेल। ती म्हणजे मटर बटाटा भाजी आणि चवीला तर अप्रतिमच लागते। तुमच्याकडे जर पाहुणे आली अचानक आणि ह्या पद्धतीने केलीत तर ही भाजी खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता आणि ह्या रेसिपीला अगदी जास्त मसाले लागत नाही। तर चला पाहूया ही रेसिपी। पण त्या अगोदर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि साइडची बेल आयकॉन आहे ती नक्की दाबा। येणारे नवीन रेसिपीज तुम्हाला पाहण्यासाठी ही बेल आयकॉनचे उपयोग होईल। तर इथे मी आता जाडबुंदाची कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि ह्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेलाचे टाकणार आहे आणि हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतरच ह्यामध्ये राई टाकून घ्यायची। राई सुद्धा छानपैकी अशी तडतडली की ह्याची चव अप्रतिम येते। कच्ची जर राहिली तर करवडपणा लागू शकतो या भाजीला, त्यामुळे राई चांगली तडतडलेलीच पाहिजे। त्यानंतर ह्यामध्ये टाकलेली आहे मी 2 छोटे तुकडे दालचिनीचे। ह्यामुळे ह्या भाजीला खूप सुंदर असं वास येतो। आता ही दालचिनी टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे। कांदे 3 मीडियम साईजचे घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये मटर मी 1 टाकणार आहे वाटी, त्यामुळे इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ह्यानंतर ह्याच्यात 3-4 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट किंवा आलं लसूण ठेचून तुम्ही टाकू शकता। इथे मी 3-4 पाकळ्या लसणाच्या घेऊन चांगले असं ठेचून घेतले आणि अर्धा इंच याच्यामध्ये घेतलेलं आहे आलं, चांगलं ठेचून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हे सगळं छानपैकी परतून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचं कच्चपणा निघून जायला हवं। आणि एका बाजूला मी काय केलेलं आहे तर टोमॅटो घेतलेला आहे खिसून, किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तरी सुद्धा चालेल। तर इथे मी मस्त असं टॅमॅटो मिक्सरलाच लावलेला आहे। इथे तुम्ही जर का आपण मिक्सरला टॅमॅटो लावला किंवा खिसून घेतला तर ह्याची सालं सुद्धा राहत नाहीत आणि तोंडाला चरचरीत लागत नाही। अगदी लाल लाल भडक असे टॅमॅटो मी इथे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि ते मिक्सरमधनं काढलेलं आहे। अगदी जाडसरच केलेलं आहे, बारीक काढायची गरज नाही। ह्या टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो किंवा लसूण हे अगदी 1-2 मिनिटामध्ये लगेच परतलं जात नाही किंवा त्याचा कच्चेपणा जात नाही। तर ते कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला ह्यावरती झाकण द्यायला हवं। पण त्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार। तर इथे 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे। हा घरचाच मसाला मी तिखट घेतलेला आहे, तो सुद्धा अगदी स्पेशल मसाला तो घेतलेला आहे। अर्धा चमचा थोडा जास्त, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे धना पावडर घेतलेले आहे 1 चमचा। त्यानंतर 1 चमचा घेतलेला आहे गरम मसाला। पूर्ण 1 भरून घ्यायची गरज नाही आहे, थोडे अर्धे घेतले तरी चालेल। तर इथे मी सगळे मसाले असे छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर ह्यामध्ये टाकलेलं आहे जिरा पावडर सुद्धा मी थोडीशी टाकलेली आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर ह्यावर 2-3 मिनिटं झाकण ठेवून छान असे शिजून घेतलेलं आहे, म्हणजे ह्यातील कांद्यात लसणाचं जे कच्चेपणा आहे ते निघून जाईल आणि छान असे तेल सुटतो। त्यावेळेला आपलं हे कांदा आणि सगळं चांगलं असं शिजून झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बटाट्याच्या फोडी आणि फ्लॉवर। बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि इथे मी 2 बटाटी मीडियम साईजची सोलून घेऊन अशा प्रकारे मी फोडी करून घेतलेले आहेत। तर आता इथे फ्लॉवर सुद्धा मी थोडासा अगदी घेतलेला आहे। तर हे मिक्स करून सगळं घ्यायचं आहे। पहा, आत्ताच खूप सुंदर अशी भाजी दिसते आहे आणि रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे। वास तर असं लगेच खावं इतकं छान सुटलेलं आहे ह्या भाजीचं। तर आता इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला ग्रेव्हीला छान तेल सुद्धा सुटलेलं दिसत आहे, पण तरी सुद्धा आपल्याला थोडंसं बटाटा शिजून आणि फ्लॉवर शिजून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटासाठी हे चांगलं असं झाकून ठेवून शिजवून घेणार आहोत। पहा, इथे सुद्धा तेल तरी सुद्धा सुटलेलं तर आहेच आणि ह्यामध्ये एक सिक्रेट टाकणार आहोत पदार्थ, ते म्हणजे कस्तुरी मेथी। ह्याचे वास खूप सुंदर असं येणार आहे आणि चव सुद्धा अप्रतिम येणार आहे। तर आता हे सगळी भाजी मिक्स करून घ्यायची आहे। इथे बटाटा आणि फ्लॉवर चांगलं मसाले कोट झालेले आहेत आणि ह्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत। तुम्हाला कसं करायचं आहे, पातळ करायचं, ग्रेव्हीची भाजी बनवायची आहे ती तुमच्यावरती आधारित राहणार आहे। तर इथे
पाणी गरम टाकल्यामुळे आपल्याला भाजीला छान तरी येते. गार पाणी टाकलं तर तुमची तरी तितकी येत नाही. तर आता इथे पहा, सर्व भाजी मिक्स करून घेतलेली आहे. आपल्याला हे बटाटा वगैरे थोडं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथे झाकण ठेवून घेणार आहोत अगदी 2 मिनिटासाठी. 2 मिनिटामध्ये आपली छान अशी उकळी येऊन हा बटाटा छान शिजणार आहे. झाकण आपण नंतर काढून घेणार आहोत. तर आता इथे पहा 2 मिनिटं झालेली आहे. मस्त असं या रश्श्याला उकळी सुटलेली आहे. अगदीच तुम्ही जर का मटर न टाकता सुद्धा हा रस्सा जर भातावर खायला घेतला तरी अप्रतिम लागेल. आता इथे पहा फोर्कच्या साहाय्याने आपण बटाटा उचलून घेतलेला आहे, म्हणजे फोर्क जातोय याचा अर्थ बटाटा आपला शिजलेला आहे. आता इथे माझ्या मुलांना शेकटाच्या शेंगा आवडतात, शेवगाच्या शेंगा आवडतात, त्यामुळे मी इथे टाकलेल्या आहेत. तुम्हाला नको असेल तर नाही टाकलात तरीही सुद्धा चालेल किंवा फ्लावर सुद्धा नाही टाकला तरी चालेल. इथे मी मटर घेतलेला आहे पूर्ण 1 मोठी वाटी, ती त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता पहा इथे मिक्स करून घेतले. आता पहा किती सुंदर ही भाजी आपली दिसत आहे. अगदी सुंदर वास सुद्धा येतोय, कारण मटरला एक वेगळ्याच प्रकारचा वास असतो. आता ह्याला आपण छान अशी 2-3 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे झाकण ठेवून द्यायचे आहे. आता इथे 2-3 मिनिटं ते 4 मिनिटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर ह्याला उकळी येण्याची वाट पाहून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून परत एकदा शिजवून घ्यायचे आहे. पहा इथे मी उकळी येण्यासाठी ठेवलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे ह्यामध्ये आणि त्यानंतर इथे झाकण ठेवायचं आहे. तर आता इथे 3 ते 4 मिनिटं माझे झालेले आहेत. खूप सुंदर ह्याची उकळी आलेली आहे भाजीला आणि घट्टपणा सुद्धा बऱ्यापैकी आलेला आहे. तर आता आपण इथे बटाटा चेक करून घेऊया. जो आपला 80% बटाटा शिजला होता तो आता पूर्ण असा बटाटा छान असा शिजलेला आहे 100%. तर इथे भाजी आपली ही तयार होत आलेली आहे. गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे. ह्याला आपण अगोदर 2-3 मिनिटं शिजवून तर घेतलेल्याच आहे, त्यामुळे तरीसुद्धा सुंदरच येते. तर आता ह्यावरती आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून ह्यावरती कोथिंबीर छानपैकी आपल्याला पसरवून घ्यायची आहे. पहा तरी खूप सुंदर येत आहे आणि कोथिंबीर पसरवल्यामुळे ही छान असे वाससुद्धा येणार आहे. चवीलासुद्धा अप्रतिम येणार. आता तुम्ही घट्टपणा पातळपणा हे तुमच्या आधारितपणावर तुम्ही ठेवू शकता. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. अगदी चमचमीत झणझणीत अशी मटर बटाट्याची भाजी. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा आणि अशाच रेसिपी माझ्या पाहत राहा. धन्यवाद. अशाच मस्त खा, स्वस्त राहा.